बाबा, श्रीकांतना डॉक्टरांकडे घेऊन जायचंय. अंजली, हे तुम्हाला विचारतेस की तुझा निर्णय सांगते? काहीही समजा, मला फक्त एवढंच विचारायचंय की तुम्ही माझ्यासोबत आहात की नाही. नाही. ऐकलंस? जा आता, काय करायचं ते कर. चाल. तुम्हा सगळ्यांचा माझ्यावरती राग आहे हे मला मान्य आहे, पण याची शिक्षा तुम्ही श्रीकांतना देऊ नका. हे बघ, आता तू काही बोललीस ना तरी आम्ही तुझं ऐकणार नाहीये. आता श्रीवर बाबा बोलतील तेच उपचार होतील. मी तसं नाही होऊ देणार. मी श्रीकांतना डॉक्टरांना दाखवणार. त्यांची मनस्थिती बिघडली आहे बाबा. मी त्या घराबाहेर पडले, हा धक्का ते नाही सहन करू शकले, आणि त्यात भर म्हणून आईंनी कुठल्या तरी भोंदू बाबाचे उपचार सुरू केले त्यांच्यावरती. त्यांना डॉक्टरांची गरज आहे. माधवी, आता तूच काहीतरी मदत करू शकतेस. सुहासनी जर का यांचा चेकअप केला तर? तो तर दिल्लीला गेलाय स्टडी टूर साठी. मग दुसरा काहीच मार्ग नाही आहे का? आहे. सुहासचा एक मित्र आहे, मी त्याला सांगते तुझ्या बरोबर यायला. सांग ना मग त्यांना, प्लीज सांग ना. म्हणजे शांत हो, मी सांगते त्यांना. हां, डोंट वरी. या ना. ह्या आई आणि सरिता यांना बरं वाटत नाहीये ना, म्हणून मी डॉक्टरांनाच इथे घेऊन आले. आता ते चेकअप करून सांगतील काय करायला पाहिजे आणि काय झालंय नेमकं. माझ्या मुलाला वेळ ठरूनच समाधान मिळेल तुला. आई हे डॉक्टर आहेत, कोणी हवेत बोलणारे भोंदू नाही. त्याला पाय तर ठेवू दे घरात. आमच्या इतक्या मोठ्या सिद्धिप्राप्त बाबांना तू हकलवून लावलंस आणि आता ह्यांना घेऊन आलीयस. बघतेस ह्यांना घेऊन आत कशी जातेस ते. सरिता, हा प्रश्न आपल्या वादाचा नाहीये. हा प्रश्न श्रीकांतचा आहे. उगाच अकलेचे तारे तोडू नकोस ग. माझ्या घरात पाय तर ठेवून बघ, मग बघते तुला. मी ह्यांच्याशी बोलते आणि तुम्हाला फोन करते. आय एम सॉरी. मला कळत नाही तुमची माफी कशी मागू. पण नाही ठीक आहे, इट्स ओके. येतो मी. डॉक्टर, खरंच सॉरी. इट्स ओके. बाबांना मी शब्द दिलाय, 2 दिवसाच्या आत तिला घराबाहेर काढते की नाही बघा. आणि एकदा का ती घराबाहेर पडली की मग आपला दादू पुन्हा पूर्वीसारखा होईल. हो ना? होऊ दे ग बाई, तसंच होते.